स्वर्ग कसा असावा कदाचित याची तुलना आपण करू शकत नाही। महाराजांची पालखी आज परत 55 दिवसांचा प्रवास करून स्वर्ग येतं। आपण येथे पाहू शकता, आपुल्याच दारी आपुलेच स्वागत, अशा प्रकारचं। सर्वप्रथम जी पालखी आहे गजानन महाराजांची संत नगरी शेगावमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय येथे थांबत असते आणि इथं तिचं स्वागत आणि येथे प्रत्येक व्यक्तींचं जे आहे त्यांचं दर्शन सुद्धा होत असते। आपण पाहू शकता की प्रत्येक जीव असंच म्हणावं लागेल, प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कर्मचारी जो आहे महाराजांच्या स्वागताकरता येथे म्हणजे तल्लीन झाले। स्वर्गापेक्षा अनुभव येथे होत नाही। प्रत्येक व्यक्ती सेवा देऊन राहिला येथे। काही क्षणामध्येच येथे महाराजांची पालखी जी आहे ती परतणार आहे। येथे थोडा वेळ तिचा विश्राम होणार आहे। प्रत्येक जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपली सेवा येथे देत आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा जो अनुभव आहे तो येथे आपण पाहून राहिलो आहोत की प्रत्येक जो विद्यार्थी आहे तो त्यांच्या रंगामध्ये रंगलेला आहे। महाराज केव्हा येतील महाराजांची आतुरता त्यांना ओढून आणत आहे। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या आपल्या रंगात एका प्रकारे असं म्हणावं लागेल की स्वर्ग कसा असावा आणि काय असायची तुलना होऊ शकत नाही। आपण पाहू शकता की जी पालखी येणार आहे त्यांच्या पायाला कुठेही इजा काही असं होऊ नये त्याकरता इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रत्येक विद्यार्थी शिक्षक वृंद जे आहे तिथे फुलांचा सुद्धा वर्षाव करत आहेत। याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट सुद्धा आहे तो म्हणजे स्वच्छता कर्मचारी। आपण त्यांच्याशी पाहूया। ते जवळजवळ मागच्या 5-7 दिवसापासून इथे स्वच्छता करत आहेत आणि त्यांचाही काय अनुभव आहे अपन तो त्यांना विचारूया। आप कब से यहाँ पे साफ सफाई कर रहे हैं और कैसा रहा? हम 15 तारीख से साफ सफाई कर रहे हैं। मुख्य अधिकारी साहब के आदेश परमाने जैसा कि हमको आदेश मिला उसी प्रकार से हम साफ सफाई कर रहे हैं। डे नाइट साफ सफाई कर रहे हैं। सभी हमारे कर्मचारी नगर परिषद के राठौड़ साहब हो गए, शिव साहब हो गए, पवन चावरे हो गए, गजू भाई छापरवाल हो गए, अभिजीत चंडालिया हो गए और बाकी के टोटली कर्मचारी और HOD हमारे खराटे साहब। क्या अनुभव क्या आया आपको ये साफ सफाई करते समय? कर्मचारी जो आपका वृंद है, आप सब लोग हैं, आपको ऐसा लगा क्या कि जो इनकी सेवा आप लोग कर रहे हो ये कैसी? हमारा अनुभव ये था कि भाई जो भाविक लोग अपने शेगांव में आते हैं, बाहर गांव से देश विदेश से आते हैं, तो वो नंगे पांव आते हैं पालकी के साथ में। तो उनके पाँव में पत्थर कंकर ये चुभने को नहीं होना, कुछ कचरा काड़ी उनके पाँव में लगने को नहीं होना। इस प्रकार से हमने सेवा करी नगर परिषद के माध्यम से। और आने वाले भाविक को कोई प्रकार की कुछ पाँव में काटा काड़ी नहीं लगने को होना, पत्थर कंकर, इसके लिए रात दिन 5-6 दिन से सेवा चालू है। असं म्हणतात ना ते की स्वच्छता ही संपूर्ण याच्यामध्ये असावी आणि प्रत्येक जो इथं भाविक येत आहे त्याला सुद्धा कुठेतरी याचा अनुभव व्हायलाच पाहिजे। प्रत्येक स्वच्छतेचं हे सर्वात महत्वाचं म्हणजे असं म्हणावं लागेल की कोरोना काळामध्ये स्वतः आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी या म्हणजे जे स्वच्छता कर्मचारी होते त्यांची सुद्धा पाय धुतले होते। त्यामुळे यांना कुठेतरी आपल्याला कमी लेखावं लागणार नाही। हाच आपला प्रमुख जो टप्पा आहे हाच आहे स्वच्छतेचा।